नमस्कार, साधं सोपं किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहे रगडा पॅटीस। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कढई, एक पळी तेल टाकायचं, त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायचं, मोहरीनंतर 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून भाज्या होऊ द्यायच्या। भाज्या झाल्यानंतर त्यामध्ये पावडर मसाले टाकायचे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा गरम मसाला, त्याला परतवून घ्यायचं। त्यानंतर आपण पांढरा वाटाणा हा रात्रभर भिजवला होता। भिजवल्यानंतर त्याला 2 आलू टाकून हळद अर्धा चमचा, मीठ टाकून पाणी टाकून त्याला वाटाण्याला शिजवून घेतले होते। ते शिजवलेले वाटाणे त्याच्यामध्ये टाकून पाणी टाकून आपल्याला घट्ट पातळ जेवढं लागतं तेवढं पाणी टाकून शिजवून घ्यायचे। त्यानंतर 5 आलू उकळलेले किसून घेतलेले आलू, त्यानंतर त्यामध्ये मीठ, कोथिंबीर, लाल तिखट टाकून त्याचा गोळा बनवून घ्यायचा। चिली फ्लेक्स टाकायचे 1 चमचा, 1 वाटीभर पोहे, भिजवलेले पोहे टाकून त्याचा छान गोळा बनवून घ्यायचा। गोळा बनवल्यानंतर त्याला चपट करून पॅटीसचा आकार द्यायचा। पॅटीसचा आकार दिल्यानंतर त्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळून गॅसवर पॅन ठेवायचा। पॅनमध्ये 1 पळी तेल टाकून त्याला दोन्ही साईडनी क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर आपण जो रगडा बनवलेला होता तो रगडा टाकायचा, हिरवी चटणी टाकायची, लसूण, कोथिंबीर टाकून बनवलेली चटणी आहे। त्यानंतर चिंचगुळची चटणी, आवडीनुसार कांदा, टोमॅटो, त्यानंतर बारीक शेव टाकून कोथिंबीर टाकायची। अशा प्रकारे आपला रगडा पॅटीस तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल साधं सोपं। थँक्स फॉर वॉचिंग साधं सोपं।